पवनराजे निंबाळकर हत्याकांड मामले में मुंबई की कोर्ट ने सभी आरोपियों को बरी कर दिया है। इस फैसले पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सवाल उठाते हुए कहा कि ऐसे मामलों में न्याय को लेकर जनता के मन में संदेह पैदा हो रहा है। असं आहे की एवढा मोठा नेत्याचा खून झालेला, त्या घटना खूप मोठा गाजलेला होता। पद्मसिंह पाटलांच्या वेळेपासूनच ते त्यावेळेस ते राजकारण सक्रिय असतानाचा विषय होता। त्यांच्यावर आरोप पण झाले, त्यांच्याबरोबर अनेकावर त्यावेळेस ते आरोप झालेले होते। पण तो खून झाला होता बंदुकीतून त्याच्या ड्रायव्हरला, आणि त्यांना पवनराजेंना मारलं गेलं। मारणारा बंदुकीतून गोळी झाडणारा स्वतःवर काही झाले नाही। कोणी स्वतःचा खून स्वतः करू शकत नाही। मग कोणीतरी खुनी आहे, आणि खुनी जे आहेत त्यावेळेस ती जे काही अटक झाली, कारवाई झाली, आता त्यातील काही लोक सत्तेमध्ये सहभागी आहेत। म्हणजे मी एवढा जबाबदारीने सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या मध्ये त्यातील ज्या आरोपींचे नातेवाईक आहेत, मुलं आहेत, ती तिकडे सक्रिय आहे। हा भाग वेगळा आहे। पण इतका मोठा ही मोठी घटना त्यावेळची महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना घडली होती 20 वर्षापूर्वी, आणि त्यातले आरोपी बंदुकीतून खुलेआम जीव घेतात एका नेत्याचा, ड्रायव्हरचा, आणि आरोपी सुटतात निर्दोष। यावरून न्याय कुठे मिळेल हीच खरी आता लोकांची लोकांना वाटतं की आता न्याय कुठे मागावा, न्यायाची अपेक्षा कुठे करावी। जर न्यायालयात न्याय मिळत नसेल, तर न्यायालय न्याय देऊ शकत नसेल, तर कुणाच्या दरवाजा जाऊन आता न्याय मागावा। तर मला वाटतं की आता न्यायालय सोडून जे सत्तेमध्ये बसले आहेत, खून झाला तरी त्यांच्या दरवाजात जावं आणि खुन्याला फाशी द्या म्हणून न्याय मागावा। न्यायालयात जाऊन काही उपयोग होईल, खून करणाऱ्यांना फाशी चढेल असं मला आता वाटत नाही।